मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय संविधानातील उपराष्ट्रपती या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील उपराष्ट्रपती पद संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. तर अ आहे ते लोकसभेची निवडणूक लढविण्यास पात्र पाहिजे. तर लोकसभेची नसून ते राज्यसभेची निवडणूक लढविण्यास पात्र पाहिजे. कुठली? राज्यसभेची. त्यानंतर ब आहे त्यांची पदच्युती लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्याच्या बहुमताने पारित ठरावाद्वारे केली जाते. नाही, पहिले राज्यसभेत प्रभावी बहुमत पाहिजे आणि त्यानंतर हा ठराव पास झाल्याच्या नंतर तो लोकसभेकडे जातो. क आहे ते कितीदाही पुनर्निवडणुकी लढविण्यास पात्र असतात. हो, हे मात्र वाक्य एकदम बरोबर आहे आणि आपल्याला चुकीचं विचारले, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 अ आणि ब. यानंतर पुढील प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निर्वाचन मंडळात डॅश डॅश यांचा समावेश होतो. तर यांच्या निर्वाचन मंडळामध्ये राज्यसभा त्याचबरोबर लोकसभा सदस्यांचा समावेश होत असतो. म्हणजे जे काही आपल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जे सदस्य भाग घेतात, किंवा आपण असं म्हणू शकतो की संसदेतील सर्व सदस्य जे नॉमिनेटेडही असतील आणि जे निवडूनही आलेले असतील, असे दोन्ही सदस्य हे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4 1 आणि 3 एकदम बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उपराष्ट्रपतीच्या संदर्भात तर तो संसदेच्या कोणत्याही गृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. हे एकदम बरोबर आहे. त्याच्याकडे कुठलंही लाभाचं पद नसावं असं उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावं. आताच मी प्रश्नात सांगितलं की तो राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. त्याचबरोबर तो भारतीय नागरिक असावा. हे तर एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारताचा उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आलेला आहे असं विचारलेलं आहे. तर ते आहेत एम हिदायतुल्ला, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा होते आणि ते एकावेळी प्रभारी राष्ट्रपती, एक वेळेस उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती हे दोन्ही पद रिकामे होते, तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना सुद्धा राष्ट्रपती पद भोगलेलं आहे. त्याचबरोबर ते उपराष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवडून आले आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर एस राधाकृष्णन हे सुद्धा बिनविरोध निवडून आलेत आणि डॉक्टर शर्मा हे सुद्धा बिनविरोध निवडून आले. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए, बी आणि सी. यानंतर पुढील प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा. अ आहे ज्या कालावधीत उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदासाठी कार्य करीत असेल त्या काळात राष्ट्रपतीचे सर्व अधिकार व शेषाधिकार प्राप्त होतील उपराष्ट्रपतीला. हे एकदम बरोबर आहे वाक्य. त्यानंतर ब वाक्य आहे, उपराष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती म्हणून कार्य करीत असेल किंवा कार्यभार पाहत असेल तेव्हा ते राष्ट्रपतीप्रमाणे समान वेतन, भत्ते, विशेष अधिकार
मिळविण्यास पात्र राहतील. हे सुद्धा एकदम वाक्य बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बरोबर जुळलेले नाही. आता बरोबर जुळलेलं नाही असं विचारले. 64 आहे, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. एकदम बरोबर. 66 आहे, उपराष्ट्रपतीची निवडणूक. हे पण एकदम बरोबर आहे. 69 आहे, उपराष्ट्रपती द्वारे घेण्यात येणारी शपथ. हे पण एकदम बरोबर आहे. पण 61 क्रमांक, कलम 61 यामध्ये उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे. ही जोडी मात्र चुकीची आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलंय. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर याचा प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही. 1 आहे, कायदेमंडळाच्या दोन्ही गृहाचे सदस्य निवडणुकीसाठी संयुक्त सभेत जमतात. त्यानंतर दुसरा आहे, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार संसद सदस्य असला पाहिजे. आपल्याला निवडणुकीचं वैशिष्ट्य नाही असं विचारले, म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारताचे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीत त्यांचे कामे जेव्हा ते पार पाडू शकणार नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य पार पाडू शकतात. हे वाक्य एकदम बरोबर आहे. त्यानंतर राष्ट्रपती केव्हा त्यांची कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे निर्धारित करणारी पद्धत संविधानाने ठरवून दिलेली नाही. हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे, राष्ट्रपती केव्हा आपली कर्तव्य पार पाडू शकणार नाहीत हे ठरविण्याचा अधिकार देखील त्यांच्या स्वतःकडेच आहे. हे पण एकदम बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वच्या सर्व एकदम बरोबर आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव डॅश डॅश यांनी सुचविले पाहिजे. किती लोकांनी सुचविलं पाहिजे? तर ते 20 लोकांनी अनुमोदन दिलं पाहिजे आणि 20 लोकांनी किंवा 20 मंडळाच्या सदस्यांनी त्यांचं नाव सुचविलं पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 देता येईल. प्रश्न क्रमांक 10, उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, संविधानाने कलम 63 हे उपराष्ट्रपती पदासंदर्भात आहे. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर तो राज्यसभेचा सदस्य असावा नाही. तो नसेल तरी राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. त्यामुळं ब काही बरोबर नाही. त्याच्यानंतर क आहे, त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले पाहिजे. हे एकदम बरोबर आहे. उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून कुठलंही वेतन नसतं, तर त्याला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणूनच वेतन आणि भत्ते असतात. त्यानंतर तिसरं आहे, त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केलं जातं, तर महाभियोग नसतो त्यांच्याबाबत. त्यामुळं अ आणि क बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक